नमस्कार मित्रांनो, मी केवळ देशपुते. मी तुम्हाला माझ्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण एका नवीन जागेवरती आलो आहे, ज्याचं नाव आहे भीमाशंकर. हे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांमधून एक आहे. हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात येते. पुण्यापासून भीमाशंकर 75 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून यायला महामंडळाच्या बसेस पण उपलब्ध आहेत. तुमचं इकडे गर्दी नसली तर तुमचं दर्शन 30 मिनिटातच होऊ शकतं. आता तुम्ही बघू शकतात की हे दृश्य मंदिरातल्या गाभाऱ्यातलं आहे. तुम्हाला पहिले तर असं लाईन मध्ये लागावं लागेल, पण जर जास्त गर्दी नसली तर तुमचं दर्शन खूपच लवकर होईल. जर तुम्ही महाशिवरात्री किंवा श्रावणी सोमवारी आले तर तुम्हाला 3 ते 4 तास किंवा जास्त वेळ लागू शकतो. मंदिराच्या मागच्या बाजूने गुप्त भीमाशंकर या जागेवरती जायला रस्ता आहे. येथून एक जंगलातून जाणारी पायवाट तुम्हाला आता दिसत असेल. तुम्हाला इकडून जायला खूपच थ्रिलिंग एक्सपिरियन्स येईल. हे खूप घनदाट जंगल आहे व येथे सूर्याची किरणे सुद्धा पोहोचत नाहीत. भीमा नदीचा उगम गुप्त भीमाशंकर ह्याच जागेवरती होतो. या जंगलामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती पण बघायला मिळेल, पण त्याची तुम्हाला माहिती असली पाहिजे. तुम्हाला या गुप्त भीमाशंकरच्या ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात खूप माकडं पण बघायला मिळतील. आता तुम्ही बघू शकतात की आम्ही गुप्त भीमाशंकरच्या शेवटच्या टप्प्याला पोहोचलो आहे व इकडूनच भीमा नदीचा उगम होतो. म्हणून या ठिकाणाला गुप्त भीमाशंकर म्हणतात. मित्रांनो, तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.